सो दिस इज द नेक्स्ट डे आणि आता मी चाललो आहे ते मुक्तेश्वर धामला. 5 वाजले आहेत अँड आय हॅव अ कंपनी. चला 12 किलोमीटर सांगतोय ते मुक्तेश्वर धामला. 12 किलोमीटर आहे, पण आत्ताचं जे हे आहे ना, रोड्स मस्त आहे एकदम. म्हणजे चांगलं मेंटेन करून ठेवलं त्यांनी रोड्स. वाव, इथे मॉर्निंग वॉक करायला ना मजा येते लिटरली. विचार आहे मॉर्निंग वॉकचा. सो त्या धाम ॲक्च्युली तेच एक मेन पॉईंट आहे फॉर मुक्तेश्वरचं. शंकराचं मंदिर आहे आणि आज मंडे आहे, तर ते छान म्हणजे जायला अनिवार्यच आहे आपल्याला तर. अँड अदर थिंग इज दॅट की त्याच्या आसपास पण असे छान छान हाईक्स आहेत. एक सनसेट पॉईंट आहे, तेव्हा तिथे पण जरा जाऊन येऊ. नंतर मग कुठे तिथूनच काय ते चांगलं काय ते खायला भेटलं ना, थाळी विडी म्हणजे इकडचं ऑथेंटिक थाळी, तसं ते खायचं. कारण सगळ्यापासून मी नुसतं एका पराठावरती आणि 2 कप चहावरती आहे. दॅट्स इट. अजून काहीच नाही त्याच्यामध्ये. इथून न्यूटन सांगितलेलं नाही, पुढे सरळ म्हणजे ॲज पर मॅप तर सरळ दाखवत आहे. ते रेस्टॉरंट्स आहेत म्हणजे इट्स नाईस मुक्तेश्वर. सर राईट ना आम्ही चाललो होता चोरी की जालीला आणि वरती ॲक्च्युली देऊळ आहे. बट वी थिंक की आपण मस्तपैकी सनसेट बघून नंतर जाऊया, म्हणजे जरा गर्दी कमी असेल. कारण आज मंडे तर बरेच जण आले तिथे आणि हे पाथवे किती छान वाटते. 1060 पर्यंत करतो मी. अजून मी त्या 4K पर्यंत गेलो नाही. अरे ते बरोबर आहे, पण मला स्टोरेजचा इश्यू आहे ना. आता 1 TBचा आता आणलोय मी आपलं SSD, पण आता ते पण आता भरत आलंय. एवढं काय हे नाही आहे, ओके ट्रेल आहे. बरं झालं चप्पल आणलं, म्हणजे मला टेन्शन आलेलं की अरे शूज घातले पाहिजे होते. जाऊ रे, जाताना तू गाडी चालव, मी काय तू ऐक चालव. हे काय चाललंय इथे? खूपच गर्दी आहे आणि काय फालतूगिरी चालू आहे यार. सो इट इज रिपलिंग होत आहे यार. खूप क्राउडेड आहे, अननेसेसरीली क्राउडेड आहे यार. फालतूगिरी आहे. बापरे, लास्ट टाइम आलेलो नाही ते फुल खाली 2-3 लोक होते. तो स्पॉट मस्त आहे. मला लास्ट टाइमचा इथलेच फोटो सगळे. हायली डिसअपॉइंटिंग आहे. नॉट बिकॉज दिस बट बिकॉज ऑफ द क्राउड. ॲक्च्युली ना इथे माझी खूप फाटून आली आहे, कारण हे एवढं डेप्थ आहे ना आणि खूप हे येते. म्हणजे मला असं वर्टिगो तर त्रास तर नाही आहे, बट आय एम व्हेरी मच स्केअर्ड. आता हे प्रणवने खूप छान फोटो काढले, नंतर टाकेन. नो, दिस इज द लिस्ट. मी बसलो इथे. खाली बघायला खूप म्हणजे भीती वाटते, कारण खूप डेप्थ आहे एकदम. आणि ॲक्च्युली एवढं खाली म्हणजे आहे खाली थोडंफार, तर म्हणून मी बसलो आहे हिंमत करून. नाहीतर बाबा माझी हिंमत नाही होते एवढं खाली जायचं एवढं. हो,
सनसेट झालं आहे मस्तपैकी. थोड्या वेळानंतर आम्ही वरती जाऊ मंदिराकडे. म्हणलं की हे आधी करून घेऊ नंतर मंदिरात जाऊया, विचारच केलेला तसं. चला बाबा, नाही तर पडायचं वेळ. आता हे मेन मंदिर आहे आणि सीड्या खूप होते, लिटरली दम लागलं. बेकारवाला दम लागलं. शेवटी दर्शन झालं. फोटोग्राफी आलं नव्हतं म्हणून ते केलं नाही. आता जातोय खाली. तो प्रणव खाली थांबला. त्याला माहिती होतं एवढ्या शिड्यात तो आला नाही. एनिवे एवढं लांब आलं तर करूनच घेऊया. हो. ऑलमोस्ट 7 वाजता बंद होते, तर आता ऑलमोस्ट बंद व्हायला आले. सगळेजण चाललेत खाली. आता आय गेस खाली गर्दी नको असायला पाहिजे, नाही तर गाडी चालवायला अजून त्रास होईल. तर आम्ही आता आलो आहे कुमावनी स्टोर्सला. कुमावनी स्टोर आणि कुमावनी किचन करून. अंकल जी बताइए ना क्या क्या ये ज़रा. बताता हूँ. ये कुमाऊनी रायता, भांग की चटनी, आलू गुटके, भटके डुबके, राजमा दाल, रागी रोटी. अच्छा, रागी रोटी. और ये अपना राइस. हाँ जी, ये राइस. ठीक आहे सर, थँक्यू. सो आता आम्ही आलो आता जाऊन. टू बी व्हेरी फ्रँक, आता नवीन खायला भेटलं. म्हणजे मी आत्तापर्यंत जेवढं थाली खाल्लेलो ना त्याच्यामध्ये हे खूप डिफरंट होतं ॲक्च्युली. आणि सगळे टेस्ट एकदम वेगळं होतं. असं सिमिलर असं काहीच टेस्ट वाटलं नाही मला. भांग की चटणी पण जरा अर्धी आणि थोडंसं असं आंबट टेस्ट होतं. बाकी ते ग्रीन कलरची भाजी ती छान होती. राजमा पण चांगलंच होतं. आणि ती भाकरी म्हणजे आपली नाचणीचं भाकरी मस्त होतं एकदम. सो नाईस. आणि वन टाईम ठीक आहे. म्हणजे वन टाईम ठीक आहे, असं नाही की परत चान्स भेटलं तर खाणार नाही असं नाही काही. पण हे खूपच रेअर आहे आणि हे मे बी आपल्या साईडला भेटतं की नाही माहीत नाही. बट एक होतं ट्राय करायचं म्हणून केलं. सो आजसाठी एवढंच. म्हणून काय राहिलं नाही माझ्याकडे आता इकडचं जे फिरायचं होतं मुक्तेश्वरचं तेवढंच आहे आणि जास्त काय फिरण्यासारखं नाहीच आहे ते. सो आय थिंक आय शुड कॉल इट ॲज अ डे. आणि आता नेक्स्ट आपण डायरेक्ट नेक्स्ट डेस्टिनेशनलाच जाताना तर भेटूया आपण. टिल देन बाय, गुड नाईट. बाकी तुमचं तुम्ही बघून घ्या. बाय.